नमस्कार. चविष्ट असा खिचडी भात खाऊन आम्ही प्लॅन केलाय त्र्यंबकेश्वरला जाण्याचा. ऑफिसवरनं माझ्या भावाने आणि भाऊजाईने मला पिक केलं आणि आम्ही बाईकवरती गेलो होतो त्र्यंबकेश्वरच्या वारीला. कारण मम्मी पप्पा गेलेत वारीला आणि शेवटच्या दिवशी आम्ही मम्मी पप्पांसोबतच घरी येऊ असा आमचा प्लॅन ठरला होता. सो ही मी आणि आम्ही निघालोय त्र्यंबकेश्वरला. तर तुम्हाला पूर्ण वारीचं दर्शन आज मी करवणार. माहीत नाही देवदर्शन होणार आहे की नाही, कारण गर्दी भरपूर असते. तर जितकं दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तितकं मी दाखवणार. हे बघा, रस्त्याने उडतात पतंगी, खूप साऱ्या पतंग होत्या आणि मजा येत होती सर्व रंगीबिरंगी आकाश बघून, जे की मी तुम्हाला क्लिअर दाखवू शकले नाही. पण ठीक आहे ना, बाकीचं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवते. हा आहे आपला मिनी समुद्र. चुकताय, आपल्याकडचा नाही आहे, हा नाशिककडचा मिनी समुद्र आहे. मिनी समुद्राच्या बाजूलाच होते छान छानसे रिसॉर्ट्स. चला, आता बोलण्यापेक्षा तुम्हाला सगळं शेवटपर्यंत फक्त दाखवणार आहे अगदी शांततेत. आणि आता ही आम्ही करतोय त्र्यंबकेश्वरमध्ये एंट्री. तुम्ही बघू शकता, सुरुवातीलाच लोकांची गर्दी बघायला मिळतीये. टोप्या घातलेले, मफलर घातलेले किंवा उपरणं मानेवरती असं गुंडाळलेले लोक दिसत आहेत आणि वारीचा आनंद त्र्यंबकेश्वरच्या या परिसरात एंट्री करताच अनुभवायला मिळतोय. तुम्ही पुढे बघालच.
शिरार करा कासे पीतांबर आवडे. आणि आता आपल्याकडे लुप्त होत चाललेली ही वासुदेव बघूनच किती छान वाटतंय ना. जय त्र्यंबकराज, जय निवृत्तीनाथ महाराज, लोकनाथ गुजरावरे, मुलाबाळांना, कुटुंब परिवारांना शांती राहू दे. निवृत्तीनाथ गर्दी असल्यामुळे कलश दर्शन घेतलं, सगळी मजा करून झाली आणि आता आपण निघालोय परतीच्या प्रवासाला. बघा कितीतरी मोठी रांग आहे. तब्बल 2 ते 2.5 तास लागले आम्हाला गावातनं बाहेर पडायला. तरी या मानाने दरवर्षी पेक्षा या वर्षी जरा कमी वेळ लागलाय असे सगळंच म्हणत होते. आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.